भगवान शंकराच्या कानामध्ये विंचव काय, त्याचं एक कारण आहे. आपल्या कानामध्ये काही लोक विष पेरणारे असतात, विंचवासारखं विष असतं. त्या विषापासून आपण सावध राहिलं पाहिजे. लोक आपली निंदा करत असतात, त्या निंदेपासून आपण सावध राहिलं पाहिजे. स्तुतीपासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे. एक महत्वाचं वाक्य बोलू का? निंदा आणि स्तुती हे दोन दगड आहेत. ऐकताय ना लक्ष देऊन? निंदा आणि स्तुती हे दोन दगड आहेत. स्तुती नावाचा दगड समोरून येतो, निंदा नावाचा दगड समोरून येतो, स्तुती नावाचा दगड पाठीमागून येतो. ज्या माणसाला चांगलं जीवन जगायचंय ना, त्या माणसानं एक वेळेस समोरचा दगड हुकवता आला नाही तरी चालेल, पण पाठीमागचा दगड मात्र हुकवण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे. स्तुती आणि निंदा या दोन माणसाच्या बाजू आहेत, नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोन दगड तुमच्या लक्षात येईल. बघा, मी सांगतो तुम्हाला, भगवान शंकरानं महिला मंडळ पुढं सरका जरा. आता हे असंच होणार आहे. उद्यापासून बरोबर 7:15 गेटला कुलूप लागणार आहे. हे लक्षामध्ये ठेवूनच उद्यापासून कथेला या. बरोबर 7ला म्हणजे 7ला जायचं. एवढे खुरपायला जा, एवढे आता हे 7 दिवस खुरपण ते डोक्यात नाही ठेवायचं. आवतन खुरपण ते सगळं सोडून द्यायचं. राहिले आता 5 दिवस. एवढ्या 5 दिवसात काहीच सांगायचं नाही. ऐका, मी महत्वाचं बोलेल तुमच्याशी. गोंधळ करू नका बायानो, इथं तरी तोंड बंद ठेवा. हा, असं ऐका. भगवान शंकराने गळ्यामध्ये साप का घातला, याचं एक कारण आहे. महिला मंडळीच्या गळ्यामध्ये सोनं असतं, सोनं. ते सोनं तुमचा काळ होऊ नये म्हणून भगवान भोलेनाथानं गळ्यामध्ये साप घातला. कारण जवळचाच गळ्यातलं सोनं हे आपला एक दिवस काळ बनत असतं. मी तर असं म्हणेल, आपल्या प्रत्येक माणसाच्या घरी भरपूर सोनं असलं पाहिजे, भरपूर सोनं असले पाहिजे. अहो, या देशामध्ये खूप सोनं होतं. असं म्हणतात की या देशामध्ये झाडावर बसणारी चिमणी सुद्धा सोन्याची होती. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जपते प्रभु नाम के मारा, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ हर एक बालक मोहन है और राधा एक बाला, हर राधा एक बाला. जहाँ सूरज पहले सबसे आगे डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. या भारतामध्ये भरपूर सोनं होतं, पण ते सोनं आता राहिलं नाही. मी तर असं म्हणेल, आपल्या जवळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एक कपाट असावं. त्या कपाटामध्ये सुंदर अशा प्रकारचं लॉकर असावं. आणि त्या लॉकर मध्ये खालच्या कप्प्यात आहे ना, खालच्या कप्प्यामध्ये मोठ्या मोठ्या इटा असाव्यात. मातीच्या नाही, सोन्याच्या. त्या इटाच्या वरती एक कप्पा असावा. त्या कप्प्यातल्या इटा सुद्धा, त्या कप्प्याच्या वर, त्या विटाच्या वर एक कप्पा, त्या कप्प्यामध्ये बिस्किट असावे. पारले नाही, सोन्याचे. त्या बिस्किटाच्या वर सुंदर नथण्या असाव्या.
त्याच्यामध्ये सुंदर अशा प्रकारचे मोहरे असावेत, हिरे असावेत, एवढं श्रीमंत आपलं जवळा असावं. पण जवळ्यातल्या प्रत्येक माणसाला माझी विनंती असेल, तुमच्या घरामध्ये जर सोनं असेल तर त्या सोन्याच्या शेजारी संस्कृती ठेवा, नाहीतर त्या सोन्याच्या शेजारी नक्की तुम्हाला सांगतो एक गाईचा वाटा ठेवा. त्या सोन्याच्या शेजारी जर संस्कृती ठेवली नाही, त्या सोन्याच्या शेजारी जर दान ठेवलं नाही, तुमच्या तिजोरीमध्ये सोनं असू द्या पण त्या सोन्याच्या शेजारी दान, त्या सोन्याच्या शेजारी संस्कृती, त्या सोन्याच्या शेजारी देवासाठी एका मंदिरासाठी एखादं दान, गोमातेसाठी दान जर ठेवलं नाही ना, तर ते तुमचं सोनं एक दिवस तुमचा काळ बनल्याशिवाय राहणार नाही. धरण असतं, धरण, धरणाला दरवाजा असतो का? कशासाठी असतो दरवाजा? बोला ना, सोडण्यासाठी. साठवलेलं पाणी सोडण्यासाठी धरणाला दरवाजा असतो ना महाराज. तसंच आपल्या जीवनामध्ये साठवलेली संपत्ती सोडण्यासाठी थोडासा दरवाजा ठेवला पाहिजे. मग त्या दरवाजाच्या माध्यमातून मंदिराचा एखाद्या वेळेस दान असेल, त्या दरवाजाच्या माध्यमातून गोमातेसाठी काही दान असेल, त्या दरवाजाच्या माध्यमातून आपल्या गावात चालू असलेल्या रामकथेची काही वर्गणी असेल, नक्की ते दान आपण आपल्या त्या धरणामध्ये ठेवलं पाहिजे. दादा, धरणाचा दरवाजा जर उघडला नाही ना, तर एक दिवस ते धरण फुटल्याशिवाय राहत नसतंय. बघा, धरणाचा दरवाजा उघडला पाहिजे. म्हणून मी सांगेल, भरपूर सोनं होतं या देशामध्ये. गळ्यामध्ये सर्प भगवान शंकर घालतात, कारण की सोनं गळ्यामध्ये असतं आपल्या, ते सोनं आपलं काळ बनू नये म्हणून आपल्याला संदेश देतात. भस्म अंगाला का लावतात त्याचं अजून एक कारण आहे. भस्म अंगाला यासाठी लावतात, आपल्याला संदेश देतात भगवान शंकर की या सुद्धा शरीराचं एक दिवस भस्म होणार आहे, म्हणून शरीराला भस्म लावतात.